यात्रेत घेऊन आलोय म्हटल्यानंतर काहीतरी घ्यायला पाहिजे ना. आणि केलाय काळू काळू बघा उंबऱ्यापाशी येऊन थांबलाय. आणि छोटासा ब्लॉग. आमचं ग्रामदैवत अकलाई देवी अकलूज हिची यात्रा होती आणि यात्रेनिमित्त परवा आम्ही गेलतो दर्शनासाठी. पुरणाच्या पोळीचा नैवेद्य तर दुपारी दाखवून घेतला होता. आहोंनी दर्शनाला संध्याकाळी मला त्यांचं सगळं काम वगैरे आवरल्यानंतर घेऊन गेले आणि आता म्हणतात चल तिकडं पालखीचं दर्शन घेऊया. आत तर खूप गर्दी होती. तुम्ही समोर बघताय केवढी मोठी लांबच्या लांब लाईन लागली होती. देवीचं आपण काय इतर वाराला जाऊन पण आतून दर्शन घेऊ शकतो, तर ही अशी पाठीमागून खूप लांब अशी लाईन होती म्हणून आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं. पालखीचं मात्र जवळ जाऊन दर्शन घेतलं. छान एकदम पॉझिटिव्ह वातावरण होतं. कुठल्याही मंदिरामध्ये तुम्ही जाऊन बघा तर तिथल्या गेल्यानंतर ज्या वाईब्स असतात त्या एकदम ऊर्जा म्हणू शकतो आपण मराठीमध्ये. ऊर्जा ज्या असतात त्या सगळ्या अगदी पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक ऊर्जा असतात. त्यामुळेच म्हणतात की कुठल्या तरी मंदिरात किंवा शांत गेल्यानंतर मन का होतं तर तिथली ऊर्जा त्या पद्धतीची असते. त्यामुळं तिथं गेल्यानंतर तिथून आल्यानंतर आपल्याला एकदम असं पॉझिटिव्ह वाटायला लागतं. कारण तिथं गेल्यानंतर त्या पॉझिटिव्ह ऊर्जा ज्या आहेत त्या आपल्याला सुद्धा मिळत असतात. तर छान असं बघा पालखीचं इथं दर्शन घेतलं. खूप मोठी यात्रा भरते. माझे जेव्हा 16 वर्षापूर्वी लग्न झालं त्यावेळेस काही एवढी मोठी यात्रा भरत नव्हती, पण हल्ली ह्या 4-5 वर्षामध्ये अकलूजमधील इतक्या यात्रा मोठमोठ्या भरायला लागलेल्या आहेत. शिवपार्वतीच्या मंदिरातली यात्रा मात्र पहिल्यापासूनच खूप मोठी भरती, परंतु इतर जी अकलाई देवीचं किंवा इतर काही यात्रा आहेत त्या आत्ता ह्या 4-5 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रतीनं भरायला लागलेत. आणि आमच्या गावातल्या लोकांचा किंवा आजूबाजूच्या लोकांचा सुद्धा खूप मोठा सहभाग असतो यात्रेसाठी. आणि प्रत्येक आमच्या गावातलं जे मंदिर आहे ते अगदी मी म्हणेन इतकी सुंदर बघण्यासारखे आहेत, मन प्रसन्न करणारी आहेत, चांगली ऊर्जा देणारी आहेत आणि खूप छान आहेत. तर मस्त असं बघा आहोंनी मी तिथं फोटो काढला. तुम्ही म्हणाल मुली कुठं आहेत, तर त्यांनी त्यांच्यासोबत नैवेद्य दाखवायला आल्यानंतर दुपारीच छान असं दर्शन घेतलं होतं. त्यामुळं त्या म्हटलं की आम्ही बाहेर गेटपाशीच थांबतो, तुम्ही दोघं जाऊन दर्शन करून या. म्हणून आम्ही दोघं आत आलतो आणि तुम्हाला दिसत असेल हे मंदिर मी खूप वेळा तुम्हाला दिवसा पण व्हिडिओच्या द्वारे दाखवलेला आहे. खूप मोठा भव्य परिसर आहे आणि काठाला नदी आहे देवीच्या मंदिराच्या. आणि जी मोठी मोठी झाडं आहेत ना त्याला मस्त असे चौथरे बांधून घेतलेले आहेत आणि लाईटिंगसुद्धा खूप सुंदर असं सगळं केलं होतं. आणि मस्त अशी आता तुम्ही मशालच म्हणत असाल तर अशा पूर्ण मशाली आरतीच्या टायमिंगला पेटवल्या जातात आणि इतकं छान वाटतं वातावरणात या अकलाई देवीच्या मंदिराच्या परिसरामध्ये. आणि इथून बघा मंदिर म्हटलं तुम्हाला पूर्ण असं दाखवावं. खूप छान लाईटिंग केलं होतं. देवीची गाणी खूप छान अशी चालू होती. परंतु झालं असं की सुरुवातीला हा व्हिडिओ मी एडिटिंग करून अपलोड केला आणि या व्हिडिओला कॉपीराईट क्लेम आला. त्यामुळे परत तो व्हिडिओ मी डिलीट केला, नंतर अपलोड केलेला आहे. आणि कमानीला सुद्धा तुम्ही बघितलं असेल किती फुलांचं छान मोठ्याच्या मोठं तोरण करून घेतलेलं आहे. तर असं देवीच्या मंदिराच्या बाहेरच तुळजाभवानी चं बहुतेक ते ठाण आहे आणि इथं परड्या वगैरे पिठानी मिठानी भरल्या जातात. आणि मंदिरामध्ये स्वच्छता राखण्यासाठी आतल्या बाजूला तुम्हाला फक्त आहे असा नैवेद्य दाखवला जातो. तिथं कोणत्याही पद्धतीचे नैवेद्य वगैरे काढले जात नाहीत. नैवेद्य वगैरे ठेवण्यासाठी नारळ फोडण्यासाठी एक वेगळंच ठिकाण केलेलं आहे. त्यामुळं आमच्या इथल्या अकलूजमधल्या कुठल्याही मंदिरात जावा तुम्हाला तिथं घाण वगैरे अजिबात दिसणार नाही. स्वच्छतेच्या बाबतीत पूर्ण काळजी घेतली जाते. आणि यात्रेत गेलोय आणि मुलींना घेऊन आणि ते पण खरेदी होणार नाही असं शक्य आहे का? तर इथं बघा क्रिस्टलमध्ये असे प्लॅस्टिकचे क्रिस्टल मणी होते हे आणि अगदी 20-20 रुपयाला हे ब्रेसलेट होते. तर मुलीसोबत असतील तर त्यांना काहीतरी घेऊन 10-5 रुपयाचं घेऊन घरी आल्याशिवाय यात्रेत गेल्यासारखं वाटत नाही. आणि माझ्या दिदोला तर फार हौस आहे अशा गोष्टींची. कृष्णाचं इतकं असं काही नसतं. तर तिनं यातली जवळजवळ 5 ते 6 20-20 रुपयाची म्हणजे 120 रुपयाची तिनं इथं खरेदी केली. त्यानंतर जे मेकअप केल्यानंतर फॅन असतात ना ते पण त्या दोघींनी खरेदी केले. जाऊ द्या मुलांना तेवढं चेंज वाटतं. आपण नाही घेणार तर त्यांना कोण घेणार.
तर मस्त अशी तिनं बघा अशी छान छान ब्रेसलेट घेतली, एक 5 ते 6. आणि असे जे विकणारे असतात तर त्यांना सुद्धा थोडंसं आपल्याकडून म्हणजे खरेदी केलं तरच त्यांचं पण घेवाण देवाण चालते, म्हणून मग करायची. मोठ्या दुकानात जाऊन तर आपण नेहमी खरेदी करतच असतो ज्यावेळेस आपल्याला मोठे मोठे कार्यक्रम वगैरे असतात त्यावेळेस. परंतु असं ज्यावेळेस हे छोटे यात्रा वगैरे असतात तर त्यांचं उपजीविका याच गोष्टींवर चाललेली असते, त्यामुळे खरेदी करणं गरजेचं असतं. अशा पद्धतीने छान अशी ब्रेसलेटची लेकीनं खरेदी केली. यात्रेत घेऊन आलोय म्हटल्यानंतर काहीतरी घ्यायला पाहिजे ना, आणि हे घेतल्याशिवाय यात्रे. आणि फॅन घेतलाय बघा मेकअप केल्यानंतर हवा करायचा. ही पाठीमागं दोघं आहेत. आता इथं अंधार आहे, एवढं क्लिअर दिसत नसेल कदाचित तुम्हाला. फुलं बघायची का कितीला येते हातातलं बघू. फिक्स रेट आहे का भैया? फिक्स रेट आहे. ते बघू भैया हातातलं. 60 ला 1 संपर्क 2. पप्पा कुठे ग? संपर्क 2 आहे का ताई? आलो मस्त असं जाऊन. चार्जिंग संपत आलं म्हणण्यापेक्षा 20%च राहिले, तर जेवढं शूट करता आलं तेवढं शूट केलंय आणि तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न केलाय. काळू काळू बघा उंबऱ्यापाशी येऊन थांबलाय आणि छोटासा व्लॉग अपलोड करते. आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल, आणि बेल आयकॉन प्रेस करा, त्यामुळे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर नंतर भेटू छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.